समजा तुमच्याकडे एक घर आहे, शेती आहे, बँकेत काही लाख रुपये आहेत, पण अचानक तुमचं निधन झालं आणि तुम्ही मृत्यूपत्र केलंच नाही. आता प्रश्न असा आहे, तुमची संपत्ती नेमकी कोणाला मिळेल? तुमच्या इच्छेनुसार वाटली जाईल का, की कायद्याप्रमाणे वेगळी वाटणी होईल? याच कारणामुळे अनेक कुटुंबांमध्ये वर्षानुवर्षे कोर्टात वाद सुरू राहतात. म्हणून आज आपण समजून घेणार आहोत, मृत्यूपत्र म्हणजे काय, ते कसं करायचं, साध्या कागदावर चालतं का, रजिस्ट्रेशन आवश्यक आहे का, आणि महाराष्ट्रात त्याचा खर्च किती येतो. नमस्कार, मी सागर, माहिती लेखमध्ये तुमचं स्वागत आहे. येथे आपण कायदा, बँकिंग आणि सरकारी नियम सोप्या मराठीत समजून घेतो. मृत्यूपत्र म्हणजे काय? मृत्यूपत्र, ज्याला इंग्रजीत विल असे म्हणतात, हा असा कायदेशीर दस्तऐवज आहे ज्यामध्ये एखादी व्यक्ती आपल्या मृत्यूनंतर आपली संपत्ती कोणाला, किती आणि कशा प्रकारे द्यायची हे स्पष्टपणे लिहून ठेवते. संपत्ती म्हणजे फक्त घर किंवा जमीन नाही, यामध्ये फ्लॅट, प्लॉट, शेती, बँकेतील ठेव, शेअर्स, म्युच्युअल फंड, दागिने, वाहन आणि इतर मालमत्तेचाही समावेश होऊ शकतो. मृत्यूपत्रामुळे तुमची इच्छा स्पष्ट होते आणि भविष्यात कुटुंबात वाद होण्याची शक्यता कमी होऊ शकते. मृत्यूपत्र कोण करू शकतं? भारतात साधारणपणे 18 वर्षावरील आणि शुद्ध मनस्थितीत असलेला व्यक्ती मृत्यूपत्र करू शकते. म्हणजे त्या व्यक्तीला काय आपण लिहित आहोत आणि त्याचा काय परिणाम होईल याची पूर्ण जाणीव असावी. जबरदस्ती, फसवणूक किंवा दबावाखाली केलेले मृत्यूपत्र नंतर वादग्रस्त ठरू शकतं. साध्या कागदावर चालतं का? हा सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न आहे. उत्तर आहे हो. भारतातील कायद्यानुसार मृत्यूपत्र साध्या पांढऱ्या कागदावर लिहिता येते. त्यासाठी स्टॅम्प पेपर घेणे बंधनकारक नाही. पण याचा अर्थ असा नाही की ते घाईघाईने किंवा अपूर्ण माहितीने लिहावं. ते स्पष्ट, वाचनीय आणि पूर्ण असणं महत्त्वाचं आहे. मृत्यूपत्रात काय लिहावं? तुमचं नाव, वय आणि पत्ता, आजची तारीख, हे माझं स्वच्छेने केलेलं मृत्यूपत्र आहे असा स्पष्ट उल्लेख, तुमच्या सर्व मालमत्तेची माहिती, कोणाला किती मालमत्ता द्यायची त्याचा तपशील, आवश्यक असल्यास एक्झिक्युटर म्हणजे मृत्यूपत्राची अंमलबजावणी करणाऱ्या व्यक्तीचं नाव, शेवटी तुमची स्वाक्षरी. प्रत्येक पानावर स्वाक्षरी करणं हे देखील चांगली पद्धत आहे. साक्षीदाराची भूमिका. मृत्यूपत्रावर 2 साक्षीदारांच्या स्वाक्षऱ्या असणं महत्त्वाचं आहे. साक्षीदारांनी हे पाहिलेलं असावं की मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीने स्वतः स्वाक्षरी केली आहे. शक्यतो ज्यांना संपत्ती मिळणार आहे त्यांना साक्षीदार न ठेवणं अधिक योग्य मानलं जातं. रजिस्ट्रेशन आवश्यक आहे का? मृत्यूपत्राची नोंदणी करणे कायद्याने बंधनकारक नाही. म्हणजे नोंदणी न केलेले मृत्यूपत्रही वैध असू शकतं जर ते कायदेशीर अटी पूर्ण करत असेल. तरी अनेक तज्ज्ञ भविष्यात वाद कमी करण्यासाठी नोंदणी करण्याचा सल्ला देतात. महाराष्ट्रात खर्च किती? जर तुम्ही स्वतः साध्या कागदावर मृत्यूपत्र तयार करत असाल तर त्याचा खर्च जवळजवळ 0 असू शकतो. जर वकिलाची मदत घेतली तर त्यांचं मानधन वेगळं असू शकतं. नोंदणी करण्याचा निर्णय घेतल्यास त्यावेळी लागू असलेले सरकारी शुल्क आणि इतर खर्च लागू होऊ शकतात. त्यामुळे स्थानिक उपनिबंधक कार्यालय किंवा कायदेशीर तज्ज्ञांकडून अद्ययावत माहिती घेणं योग्य ठरेल. मृत्यूपत्र हा फक्त श्रीमंत लोकांसाठी असतो हा मोठा गैरसमज आहे. तुमच्याकडे घर, जमीन, प्लॉट, बँकेतील पैसे किंवा इतर मालमत्ता असेल तर भविष्यात कुटुंबात अनावश्यक वाद टाळण्यासाठी मृत्यूपत्र हा एक महत्त्वाचा पर्याय ठरू शकतो. पण प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे मोठी मालमत्ता, संयुक्त कुटुंब किंवा गुंतागुंतीची परिस्थिती असेल तर अनुभवी वकिलांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, नॉमिनीज म्हणजे खरा मालक असतो का, की फक्त पैसे स्वीकारणारी व्यक्ती? हा व्हिडिओ नक्की पहा. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माहिती लेखला सबस्क्राईब करा. कारण येथे आपण कायदा, बँकिंग आणि सरकारी नियम सोप्या मराठीत समजून घेतो. धन्यवाद.